जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव जय जय राम कृष्ण हरी 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 हरी लवन मेळविता जळे काय उरले निराळे काय उरले निराळे काय उरले निराळे लवन मेळविता जळे काय उरले लवन मेळविता जळे काय उरले निराळे काय उरले निराळे काय उरले निराळे
कैसा समरस झालो तुझ माझी हार पलो तुझ माझी हार पलो तुझ माझी हार पलो अग्नी कर्पुराचे मेळे काय उरली काजळी काय उरली काजळी काय उरली काजळी कैसा समरस झालो तुझ माझी हार पलो तुझ माझी हार पलो तुझ माझी हार पलो तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती तुझी माझी एक ज्योती तुझी माझी एक ज्योती तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती तुझी माझी एक ज्योती तुझी माझी एक ज्योती कैसा समरस झालो कैसा समरस झालो कैसा समरस झालो तुझ माझी हार पलो तुझ माझी हार पलो तुझ माझी हार पलो गोपाल कुमार जय जय 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 गोपाल ताजळे लवन मेळवी ताजळे लवन मेळवे ताजळे लवन मेळवी ताजळे लवन
लवन मेळविता जळे, लवन मेळविता जळे, काय उरले निराळे. तैसा समरस झालो, तैसा समरस झालो, तुझ माझी हरपलो. अग्नी कर्पुराचे मेळी, अग्नी कर्पुराचे मेळी, काय उरली काजळी. तैसा समरस झालो, तैसा समरस झालो, तुझ माझी हरपलो. तुका मने होती, तुका मने होती, तुझ माझी एक ज्योती. तैसा समरस झालो, तैसा समरस झालो, तुझ माझी हरपलो. असो यथामती यथावकाश या ठिकाणी चालू असणारा ही जी कीर्तन रूपी सेवा आहे ती नैमित्तिक सेवा आहे. मी नेहमी सांगतो, शास्त्रानं दोन प्रकारची कर्म सांगितली, एक विहित आणि दुसरं निषिद्ध. निषिद्ध कर्म करायचं नाही. विहितामध्ये परत 4 सांगितली, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायचित. दररोज सकाळी आपण स्नान करणे, देवपूजा, अतिथी स्वागत, ज्ञानेश्वरी वाचन, नामस्मरण वगैरे जी रोज नेमानं केली जातात त्याला नित्य कर्म म्हणलं. कोणत्या तरी निमित्तानं केली जाणारी कर्म असतात. मग वारीच्या निमित्तानं असल, एकादशीच्या निमित्तानं, नाम सप्ताहाच्या निमित्तानं, वास्तुशांतीच्या निमित्तानं, अशा काहीतरी निमित्तानं केली जाणारी जी कर्म असतात ती नैमित्तिक कर्म. तिसरं कर्म शास्त्रानं सांगितलं काम्य कर्म. काहीतरी प्राप्त व्हावं ही इच्छा, ही आशा मनामध्ये बाळगून काहीतरी मिळवण्यासाठी केली जाणारी जी कर्म आहेत
त्यामध्ये यज्ञ यागादी वगैरे ते काम्य कर्म आहे. आणि चौथं कर्म शास्त्रानं सांगितलं प्रायचित्त कर्म. काम्य कर्म केल्यानंतर आपल्याला बरेचसे दोष लागलेले असतात आणि त्या दोषातून मुक्त होण्यासाठी प्रायचित्त कर्म करावं लागतं. तद्वज्ञानं या ठिकाणी चालू असणार हे जे कीर्तन रूपी सेवा, हे जे कर्म आहे ते नैमित्तिक कर्म आहे. याला निमित्त जर काय असेल तर या ठिकाणी आज हरिभक्त परायण वैकुंठवासी नामदेव गणपती कुंभार यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं ही आजची कीर्तन रूपी सेवा आहे. आणि ते निमित्त असल्यामुळं ही नैमित्तिक सेवा आहे. अशा या नैमित्तिक सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबरायांच्या गात्यातील 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा सामान्य जीवाला जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य प्रतिपादन करतात. महाराज या अभंगाच्या माध्यमातून जीव आणि ईश्वरामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही आणि तो भेद नाही हे कळण्यासाठी महाराजांनी 2 दृष्टांत दिलेले आहेत. एक मिठाचा आणि पाण्याचा आणि दुसरा अग्नीचा आणि कापराचा, असे 2 दृष्टांत दिलेले आहेत. आणि त्या 2 दृष्टांताच्या माध्यमातून जीव आणि शिव यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. जीव हा वास्तविक स्वरूपानं शिवरूपच आहे, पण भ्रमानं जीवपणा लादून घेतलेला आहे. आणि तत्वज्ञान महाराजांनी या अभंगावर थोडंसं तुमच्या आमच्या समोर या अभंगाच्या माध्यमातून आपण सर्वांनी या ठिकाणी चिंतन करायचं. सुरुवातीला थोडासा अभंगाचा भावार्थ पाहू. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, लवण मेळविता जळे काय उरले निराळे. मीठ जर पाण्यामध्ये मिसळलं गेलं तर त्याला मीठपणा राहत नाही. आणि तत्वज्ञान महाराज म्हणतात, तैसा समरस झालो तुझं माझी हरपलो. त्या पद्धतीनं महाराज म्हणतात, मी समरस झालो आणि तुझ्यामध्येच मी हरवून गेलो. परत महाराजांनी दुसरा दृष्टांत दिला, अग्नी कर्पुराचे मिळी काय उरली काजळी. अग्नी आणि कापूर या दोघांचं मिलन झालं, कापराला अग्नी लावला की काजळी सुद्धा शिल्लक राहत नाही. तैसा समरस झालो तुझं माझी हरपलो. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे होती तुझं माझी एक ज्योती. तुझी आणि माझी ज्योत एकच होती आणि आहेच. आणि तैसा समरस झालो तुझं माझी हरपलो. असो, अगदी थोडक्यात आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. उर्वरित वेळेमध्ये जेवढं चिंतन करता येईल तेवढं करायचं आणि अगदी सेवा वेळेत थांबवायची. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्या परब्रह्म परमात्म्याला नमन करू. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मजरदई सद्गुरु जेने तारिलवा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी असो. यथामती यथावकाश आजच्या या कीर्तन रूपी सेवेचं प्रवृत्ती निमित्त आपणा सर्वांना श्रुत आहे. आपल्यातीलच एक ज्येष्ठ वारकरी नरतोडे गावचे ज्याने आपल्या अखंडपणे हयातीमध्ये भगवंताचे एक निष्ठ भक्त म्हणून भक्ती केली, महिन्याची पंढरीची वारी केली आणि अव्याहतपणे भगवंताच्या सेवेमध्ये रत झालेले हरिभक्तपरायण वैकुंठवासी नामदेव महाराज कुंभार यांचं देहावसान झालं आणि आज त्यांचं उत्तर कार्य आहे. त्या उत्तर कार्याच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा आहे. वास्तविक पाहिलं तर मी नेहमी सांगतो, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे. ज्याचं बारसं घातलं जातं त्याचं बारावं घातलं जातं. महाराज उपजल्या पिंडा मरण सांगाती मरते उपजते सवेची ते. तुकोबराय म्हणतात, जन्माला येतानाच हा जीव मरण सोबतच घेऊन आलेला आहे. फक्त मरण कुठं कधी आपल्याला माहिती नाही, पण निश्चित जन्म झाला की एक दिवस जावं लागणार आहे. महाराज म्हणतात, एत उरो नाही आले अवतार एर ते पामर जीव किती. इथं अवताराला आलेले देव सुद्धा त्यांना सुद्धा इथून जावं लागलेलं आहे आणि आपण तरी पामर जीव आहोत, निश्चितच आपल्याला जावं लागणार आहे. म्हणजे जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. तुकोबराय म्हणतात, किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी. प्रत्येक जन्मामध्ये हा काळ आपल्या पाठी लागलेला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित किंवा किती व्हावे फजित. प्रत्येक जन्मामध्ये महाराज ही आपली फजिती चाललेला आहे. जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं. जन्म झाला की मृत्यू ठरलेलाच आहे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुटी फुटली. या रहाट गाडग्याचं उदाहरण महाराजांनी दिलेलं आहे. रहाटाला गाडगे बांधल्या जात, ती खाल वर सतत फिरत असतं आणि मग ते खाली गेलं की भरतं पाण्यात आणि वर आलं की रिकाम होतं. पूर्वी पाणी काढण्यासाठी त्या रहाटाचा वापर केला जात होता. त्या गाडग्याला सुट्टी कधी महाराज? ते गाडगं फुटलं तर त्याला सुट्टी. तत्वज्ञानं हे जीवरूपी एक गाडगच आहे. या गाडग्याला सुट्टी कधी मिळणार? या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सतत फेऱ्यामध्ये अडकलेला आहे. मग कधी सुट्टी मिळणार? हे सुद्धा गाडगं श्रीगुरूंच्या भगवंताच्या चरणावर फुटावं लागेल आणि ज्यावेळी हे श्रीगुरूंच्या चरणावर फुटल त्यावेळी याला महाराज काय होईल? सुट्टी मिळणार आहे. आणि नाही जर श्रीगुरूंच्या सेवेमध्ये राहिलं, ईश्वराच्या सेवेमध्ये नाही राहिलं तर पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या फेरा चुकणार नाही. कारण याच्या अगोदर बरेचसे जन्म झालेले आहे. किती जन्म झाला? फेरा गणित नाही जी दातारा. याच्या अगोदर आपले बरेचसे जन्म झालेले आहेत आणि प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि हे दुःख भोगत 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 आपण इथंपर्यंत आलंय. महाराज तुकोबराय म्हणतात, पावला हा देह काक टाळे न्याय.
न घडवतो पाय घडवाले, आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा. तद्वत आपल्याला मनुष्य जन्म महाराज प्राप्त झालेला आहे. आणि हा जो दिलेला जो मनुष्य जन्म आहे तो नेमका कशासाठी दिला आहे, या मनुष्य जन्माचं इति कर्तव्य काय आहे हे नेमकं आम्ही विसरलो. आणि महाराज म्हणतात, विसरले तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. भगवंतानं तुम्हा आम्हाला हे मनुष्य शरीर दिलंय, देवे दिला देह भजना गोमटा. हा जो देह दिलाय ना तो भजनासाठी दिलेला आहे. नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावा. देव व्हायचं ठरवलं तर या फक्त मनुष्य शरीरानं मनुष्य जीवानच होता येतं महाराज, इतर कुठल्याही जीवाला होता येणार नाही. कारण त्यासाठी तशी व्यवस्था भगवंतानं केलेली नाही. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य देईचे ज्ञान अधिक जाण. आहार प्रत्येक जीवाला आहे, निद्रा प्रत्येक जीवाला आहे, मैथून प्रत्येक जीवाला आहे, आणि भीती प्रत्येक जीवाला आहे. म्हणजे ह्या चारही गोष्टी प्रत्येक जीवासाठी आहेत. पण भगवंतानं मनुष्य जीवासाठी एक बुद्धीचं स्वतंत्र अस्तित्व वेगळं फक्त मनुष्य जीवासाठी दिलं आहे. आणि जेणेकरून त्या बुद्धीनं मनुष्य जीवानं विवेक प्राप्त करून घेऊन विवेकानं भगवंताची प्राप्ती करण्यासाठी फक्त बुद्धी दिलेली आहे महाराज. पण बुद्धी आम्ही नको तिकडं वापरायला लागलोय. ज्ञानोबा म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ही बुद्धी फक्त मनुष्य जीवाला दिली आहे. आणि ते बुद्धीचा वापर महाराज आत्म काय अनात्म काय, चांगलं काय वाईट काय, खरं काय खोटं काय, हे कळवून घेण्यासाठी महाराज आपण बुद्धीचा वापर करायचा आहे. आणि त्या बुद्धीचा वापर करून आपण परमार्थामध्ये म्हणा किंवा व्यवहारामध्ये विवेकानं राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला विवेक फार महत्वाचा आहे महाराज. विवेक आपला ढासळू द्यायचा नाही. आणि विवेकानं राहिलं तर निश्चित परमार्थात आपण काय होतो, फलद्रूप होतो. ज्या फलापर्यंत आपल्याला पोचायचं आहे तिथपर्यंत आपल्याला पोचता येतं. पण व्यवहार असो किंवा परमार्थ असो आपण विवेकानं करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मी नेहमी सांगतो, याची यावत मनुष्य जीवाच्या ठिकाणी 3 दोष आहेत, मनदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. मनदोष म्हणजे पाप करण्याची वासना, विक्षेप दोष म्हणजे चित्ताची चंचलता, आणि आवरण दोष म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान किंवा स्वस्वरूपाचं अज्ञान. हे 3 दोष आहेत महाराज. आणि जोपर्यंत ह्या दोषातून आपण मुक्त होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या इच्छित स्थळापर्यंत पोचता येत नाही. म्हणून हे दोष निवृत्त करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग या दोषाच्या बाबतीत शास्त्र सांगतं की आपण या सगळ्या व्यवहारामध्ये करत असताना नेमकं सुखाचं स्थान विसरलो. सुखाचं स्थान विसरणे आणि अनात्म्याशी तादात्म्य जोडणे म्हणजे महाराज आवरण दोष आहे. शास्त्र सांगतं सुखाचं स्थान विसरणे आणि अनात्म्याशी तादात्म्य जोडणे म्हणजे आवरण दोष आहे. दुसरा दोष सांगितला महाराज विक्षेप दोष. विक्षेप दोष म्हणजे विषयामध्ये सुख समजून विषयासाठी धडपड करणे म्हणजे अशांत होणे वृत्ती.
ते विषय प्राप्त करण्यासाठी वृत्ती अशांत होणे म्हणजे विक्षेप दोष आहे. आणि तिसरा जो मल नावाचा दोष सांगितला तो मल दोष म्हणजे ज्या विषयातून जे सुख प्राप्त होतं, ज्या विषयातून जे सुख प्राप्त होतं त्या सुखासाठी जीव वाटेल ते करावं लागलं किंबहुना पाप जरी करावं लागलं तरी करतो. ते सुख प्राप्त होण्यासाठी पाप जरी करावं लागलं तरी करतो. हा मलदोष आहे महाराज. आणि मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष हे 3 दोष याचे यावत मनुष्य जीवाच्या ठिकाणी आहेत. आणि आवरण दोष आहे तो सद्गुरूंच्या कृपेनं घालवा लागतो. पण सद्गुरू भेटणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सद्गुरू जर भेटायचे असतील तर अगोदर ईश्वराची कृपा व्हावी लागते. आणि ईश्वराची कृपा व्हायची असेल तर त्यासाठी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना व्हायला पाहिजे. आणि निष्काम कर्म आणि उपासनेनं मल आणि विक्षेप दोष निवृत्त करावे लागतात आणि ते स्वतःहून करावे लागतात. वास्तविक पाहिलं तर जीव हा ईश्वराचा एक अंश आहे. जीव ईश्वरापेक्षा वेगळा नाही, पण भ्रम झाला आहे. मी देव कसा असेल हा भ्रम झालेला आहे. कशामुळे भ्रम तरी झाला? कारण मागल्या अनेक जन्माचं आम्ही तादात्म्य धरलेलं आहे संसाराचं. ह्या अनात्म संसार असणार आहे. या संसाराचं महाराज आम्ही तादात्म्य धरलं. इतकं तादात्म्य धरलं की पाठीमागल्या सगळ्या जन्मात आम्ही हे करत आलेलो आहे. आणि आता इथं येऊन सुद्धा आम्ही त्या संसाराचं तादात्म्य धरलंय. आणि ते तादात्म्य सुटायला कबूल नाही. सहजासहजी हे तादात्म्य महाराज सुटत नाही. कारण प्रपंचामध्ये आपण जे संसारामध्ये आपण सुख मानलंय, संसारात सुखाची इच्छा केलेली आहे. आणि सुखाची इच्छा संसारात केल्यामुळं त्या सुखासाठी आपण रात्रंदिवस धडपडतो. आणि जो परब्रह्म परमात्मा सुखरूप आहे त्याला आम्ही विसरलो. आणि त्याला विसरल्यामुळं या जन्ममरणाच्या बंधामध्ये आम्ही अडकलो. वास्तविक पाहिलं तर जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. जीव आणि ईश्वराचं ऐक्य आहे. जीव आणि शिव यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. वास्तविक पाहिलं तर तो परब्रह्म परमात्मा आहे तो कसा आहे? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. मग त्या ब्रह्मालाच काय झालं? माया उपाधी घेऊन ईश्वर झाला. माया उपाधी धारण केली आणि ईश्वर झाला. आणि अविद्या उपाधीनं जीव झाला. अविद्या उपाधीनं तुम्ही आम्ही जीव झालो. माया उपाधीने तो ईश्वर झाला. आणि ते जे परब्रह्म परमात्मा आहे ते अव्यवहार्य आहे. त्याच्या ठिकाणी काय जाणं नाही, येणं नाही. नैनन चिंतनती शस्त्रांनी नैनन धरती पावका. त्याचं जाणं येणं नाही, काही नाही. किंवा तो व्यवहारी ब्रह्माच्या ठिकाणी व्यवहारी नाही, अव्यवहारी ब्रह्म आहे. पण त्याच ब्रह्मानं ईश्वर होण्यासाठी माया उपाधी धारण केली आणि ईश्वर झाला. आणि अविद्या उपाधीनं महाराज जीव झाला. पण ही उपाधी ज्यावेळी आपण टाकू त्यावेळी जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही महाराज. जीव हा ईश्वराचा अंश आहे. आणि अंश आणि अंशीमध्ये महाराज भेद नाही. अंश आणि अंशीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. पण जो भेद तुम्हा आम्हाला वाटतो तो वाटण्याचं कारण म्हणजे उपाधीनं. मग तुम्ही आम्ही ही जी अविद्या उपाधी धारण केलेली आहे त्या अविद्या उपाधीनं आपण जीवपणा लादून घेतलेला आहे. आणि मग हा जीवपणा टाकण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची अत्यंत गरज आहे. सद्गुरूंची भेट झाल्याशिवाय सद्गुरू तुम्हाला तू देव आहेस हे ठामपणे सांगतील. पण सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग आपण देवरूप आहोत, देवच आहोत हे दाखवून देण्यासाठी महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात लवण मेळवी ताज लवण मेळवी ताज
ईश्वर यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. हा भेद नाही हे कळवून देण्यासाठी, पटवून देण्यासाठी तुकोबरायांनी पहिला जो दृष्टांत वापरला तो मीठ आणि पाण्याचा. ज्ञानोबराय म्हणतात का लवणाची कुंजरी निघालिया लवण सागरी. मिठाची हत्तीन केली आणि तिला पाणी पाजण्यासाठी म्हणा किंवा धुण्यासाठी जर नेली नदीला तर ती राहील काय हत्तीन म्हणून महाराज. म्हणजे मीठ पाण्यामध्ये मिसळल्यानंतर मीठपणाला उरत नाही. का मीठपणाला उरत नाही ते? समजा दगड पाण्यात टाकला तर दगड रूपानं राहतोय का नाही? दगड पाण्यात टाकला, एखादं लाकूड पाण्यात टाकलं तर लाकूड रूपानंच राहतं, दगड रूपानंच राहतो. पण मीठ जर पाण्यात गेलं तर मीठ रूपानं राहत नाही. का राहत नाही? तर मीठ हे काय आहे? पाण्याचं स्वरूपच आहे. स्वरूपान मीठ हे काय आहे? पाणीच आहे महाराज. आणि त्या स्वरूपाला एकदा प्राप्त झालं की त्याचा मीठपणा निघून जातो. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी पोचल्यानंतर त्याचा मीठपणा राहत नाही. वास्तविक पाहिलं तर समुद्रातून मीठ निर्माण झालं आणि मीठ समुद्रातून बाहेर पडलं आणि त्याला किती फेरा करावा लागला हो? गाढवाच्या पाठीवनं, ट्रकातनं, रेल्वेतनं वगैरे तुमच्या आमच्या घरामध्ये आलं. तुमच्या आमच्या घरामध्ये ते मग फोडणीमध्ये गेलं का नाही? भांड्यात फोडणीमध्ये गेलं, त्याला फोडणीचं चटकं सोसावं लागलं. त्यानंतर ते तुमच्या आमच्या शरीरामध्ये आलं आणि शरीरातून सकाळी ते गटार गंगेनं नाल्यानं परत कुठं गेलं? ते नदीला गेलं आणि नदीतून परत त्याचा प्रवास हळूहळू समुद्रापर्यंत गेला. म्हणजे जिथून ते बाहेर पडलं होतं तिथं ज्यावेळी पोचलं त्यावेळी त्याचा प्रवास थांबला. तीच अवस्था महाराज जीवाची आहे. जीव सुद्धा ईश्वराचा अंश आहे. पण ईश्वरापासून जीव बाहेर आला, बाजूला आला, ईश्वराला विसरला आणि मी देव कसा असन असं वाटायला लागलं आणि तो फिरायला लागला. वास्तविक पाहिलं तर तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. सर्व सुखाचं असलेचा नसणारा तो परब्रह्म परमात्मा तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयस्थानी आहे का नाही? निश्चितच आहे. महाराज म्हणतात एरवी सर्वांच्या हृदय देसी, मी अमुक आहे ऐसी, जी बुद्धी स्फुरी अनिशी ती वस्तू गा मी. सर्वांच्या हृदयस्थानी आहे हे आपल्या आम्हाला कळत नाही महाराज. आणि त्यामुळं मी देव असं आपल्याला वाटत नाही. पण वास्तविक पाहिलं तर देव असणं वाटण्यावर अवलंबून आहे काय? वाटण्यावर अजिबात अवलंबून नाही. तुम्हाला काहीही वाटतो, तुम्ही आहेचाच देव. फक्त भ्रम झालाय मी देव कसा असेन, तो फक्त भ्रम काढायचा आहे महाराज. आणि मग त्यासाठी संत महात्मे आम्हाला वेगवेगळ्या दृष्टांताच्या माध्यमातून हा भ्रम घालवण्याचा काय करतात? प्रयत्न करतात. आणि मग त्यासाठी महाराजांनी हा पहिला दृष्टांत दिला की लवण मेळविता जळे काय उरले निराळे. ज्यावेळी मीठ पाण्यामध्ये जातं त्यावेळी मीठपणाला राहत नाही. त्याचा मीठपणा निघून जातो महाराज. परत त्याला आणता येणार नाही. एकदा त्याला नदीमध्ये आता हत्तीचं उदाहरण ज्ञानोबरायांनी दिलंय. मिठाची हत्तीन केली आणि तिला धुयाला पाण्यामध्ये नेली. आता पाण्यामध्ये गेल्याबरोबर काय अवस्था झाली तिची? विरघळलं. ते पाण्यामध्ये विरघळ म्हणजे पाण्याशी तद्रूप झालं. पाण्याशी काय झालं? समरस झालं, एकरूप झालं. कारण मी सांगून गेलो की मीठ म्हणजे पाणी हे मिठाचं स्वरूप आहे आणि ज्यावेळी स्वरूपाला जाईल त्यावेळी त्याला वेगळेपणा राहत नाही. आणि मग तोच तुमच्या जीवाचा आणि ईश्वराच्या बाबतीत तीच अवस्था आहे. आपण आहोत स्वरूपानं ईश्वरच, पण भ्रमानं किंवा अज्ञानानं म्हणा आपल्याला जीवपणा वाटायला लागलो. तो जीवपणा घालवण्यासाठी महाराजांनी पहिला दृष्टांत दिला की मीठ आणि पाण्याचा. आणि मीठ आणि पाण्याचा दृष्टांतून महाराज म्हणतात जीवाची जी अवस्था झाली आहे तीच अवस्था त्या दृष्टांतासारखी महाराज अभंगाच्या ध्रुवपदात सांगतात. तैसा समरस झालो, तैसा समरस झालो, तुझ माझी
माझी भारताने माझी भारताने पैसा समरस झालो पैसा समरस ऐसा समरस झालो. महाराज म्हणतात तैसा समरस झालो. काय झालो? समरस झालो, तुझं माझी हरपलो. वास्तविक पाहिलं तर ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये सांगतात तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आम्ही आपल्या स्वरूपाला हरपलोय, स्वरूपाला विसरलोय आणि स्वरूपाला विसरल्यामुळं या जन्ममरणाच्या बंधामध्ये अडकलोय. मग आता त्या स्वरूपापर्यंत जायचं असेल, त्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर त्यासाठी श्री गुरु संत महात्म्यांची अत्यंत गरज आहे. आणि मग श्री गुरूंच्या सानिध्यात नित्य राहायला पाहिजे, श्री गुरूंच्या चरणाजवळ बसून श्री गुरूंची सेवा करायला पाहिजे. श्री गुरूंच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द प्रमाण मानून आपण राहायला पाहिजे. तिथं कुठल्याही प्रकारचा संशय घ्यायचा नाही. संत वाङ्मयाच्या ठिकाणी संशय अजिबात घ्यायचा नाही आणि श्री गुरूंची सेवा करत राहायचं. मग तैसे हरपले आपण पे पावे. आम्ही आहोत जीव पण वाटायला लागलंय, आहोत शिव पण वाटायला लागलंय जीव, हा भ्रम आहे महाराज. जसं बऱ्याच वेळेला आपण दृष्टांत ऐकतो का नाही, रज्जू सर्पाचा दृष्टांत बऱ्याच वेळेला आता नित्य ऐकतो. त्याला काही जास्त आपण म्हणजे फोडून सांगायला पाहिजे असं का नाही. आहे दोरी पण वाटायला लागलंय सर्प. म्हणजे अज्ञान कशाचं आहे ते? दोरीचं अज्ञान आहे. दोरीच्या अज्ञानानं सर्पाची भ्रांती झालेली आहे. शास्त्र सांगतं जे ज्याच्या अज्ञानानं भासतं ते त्याच्याच ज्ञानानं निवृत्त होतं. आता सर्प जो भासायला लागलाय कशाच्या अज्ञानानं? दोरीच्या अज्ञानानं सर्प भासायला लागलाय. मग आता सर्पाची जर निवृत्ती व्हायची असेल तर ज्ञान कशाचं व्हायला पाहिजे? दोरीचं ज्ञान व्हायला पाहिजे. दोरीच्या अज्ञानानं सर्प भासायला लागलाय म्हणल्यानंतर ज्ञान दोरीचं व्हायला पाहिजे. तीच अवस्था तुमची आमची आहे महाराज. तुम्ही आम्ही हे जगत सत्य मानायला लागलोय, जगत सत्य मानायला लागलोय. पण वास्तविक पाहिलं तर जगत सत्य आहे का? जगत अजिबात सत्य नाही महाराज. अजिबात सांगतो की जगत झालंच नाही, झालंच नाही म्हणून सांगतो. मग त्यासाठी विवर्तवाद वगैरे सांगितलं की मग आहे ते काय आहे? तो सर्व परब्रह्म परमात्माच आहे. दिसतंय ते सगळं कोण आहे? तो देवच आहे. तोच नटलेला या सगळ्या रूपानं आनंद रूप धारण करून चराचरामध्ये व्यापकपणानं तोच आहे. फक्त तुम्हा आम्हाला भ्रम झालाय आणि भ्रमानं हे जगत वाटायला लागले. प्रपंच एक झाला होता ही तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना. जसं सर्पाच्या दोरीच्या अज्ञानानं सर्प भासायला लागला तसं तुम्हा आम्हाला हे जे जगत रूपानं भासायला लागले कारण त्या परमात्म्याच्या अज्ञानामुळं. तो परमात्माच हे नटलेला आहे हे आपल्याला अज्ञान आहे. आम्हाला तो परमात्मा नटला हे कळत नाही आणि म्हणून त्याच्या अज्ञानानं हे जगत भासायला लागले. मग हे भासणारं जगत त्या परमात्म्याचं ज्ञान झालं की जगत रूपानं राहत नाही. मी तो स्वयं परब्रह्म. मी वासुदेव दत्त वासुदेव वासुदेव करितो फेरा
मी वासुदेव तत्वता, मीच वासुदेव आहे, मी तो स्वयं परब्रह्म, अयमात्वा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म, मीच ब्रह्म आहे, मी वेगळा कोण नाही. हे श्री गुरु आपल्याला काय करतील, दाखवून देतील, सांगतील. विविध प्रमाणानं विविध युक्त्या वापरून श्री गुरु आपल्याला पटवून देण्याचं कार्य करतील. पण श्री गुरूंच्या वचनावर अत्यंतिक विश्वास ठेवणं अत्यंतिक गरजेचं आहे. नेहमी मी एक दृष्टांत सांगतो महाभारतातला. श्रद्धा आणि विश्वास महत्वाचा आहे महाराज. आपल्याला माहित आहे कर्ण हा कुंतीचाच मुलगा आहे, पण तो कर्ण लग्नाच्या अगोदरचा आहे, कुंतीच्या विवाहाच्या अगोदरचा आहे. म्हणजे कर्ण हा पांडवांचा कोण आहे, तसं भाऊच आहे. सगळी कथा आपल्याला ती माहिती आहे, पण कर्णाला माहिती नव्हतं. आणि मग कुंतीला तो विवाहाच्या पूर्वी झालेला असल्यामुळं तिनं तो एका पेटीमध्ये टाकून सोडून दिलेला होता आणि तो एका दाशीनं त्याचं पालन पोषण केलेलं होतं, म्हणून त्याला दाशीपुत्र म्हणत होते. आणि मग हा सगळा व्यवहार कौरव पांडवांच्या मध्ये बऱ्याच वेळेला कसं होतं, युद्धाचा प्रसंग होता. आणि मग ज्यावेळी कर्ण होता तो कौरवांच्या बाजूने होता. नित्य तो कौरवांच्या म्हणजे दुर्योधनाच्या संगतीत असल्यामुळे दुर्योधनाशी त्याची जास्त घनिष्ठ संबंध होते आणि सहाय्य तो त्या कौरवांना नित्य करत होता. आणि मग ज्या वेळी कौरव आणि पांडवांच्या मध्ये हे असं चालू असायचं युद्धाचं वगैरे, त्यावेळी पांडव कर्णाला हिणवीत होते, तुला तो अधिकार नाही, कारण तू कोण आहेस, तू क्षत्रियही नाहीस, तू पांडवही नाहीस आणि तू कौरवही नाहीस, म्हणजे तू क्षत्रिय नाहीस, असं त्या कर्णाला सतत काय करत होते, हिणवत होते. आणि तुला तो अधिकार नाही, तुला शस्त्र हातात घेण्याचा किंवा युद्ध करण्याचा तुला अधिकार नाही, अशा पद्धतीनं ते पांडव नित्य कर्णाला हिणवीत होते. पांडवांनाही माहिती नव्हतं तो आपला भाऊ आहे. आणि मग ते नित्य असं हिणवीत असताना त्याला सुद्धा वाईट वाटायचं, कर्णाला सुद्धा हीनपणा वाटायचा, कमीपणा वाटायचा. आणि मग असंच एक दिवस चालू असताना कौरव आणि पांडवांच्या मध्ये युद्धाचा प्रसंग आला. आणि मग युद्धाचा प्रसंग आल्यानंतर कर्ण काय महाराज सामान्य नव्हता, पांडवांच्या पेक्षाही तो युद्धामध्ये श्रेष्ठ होता, धनुर्धारी होता तो. आणि मग कुंतीच्या मनामध्ये आलं, कर्ण हा आपला मुलगाच असताना हा पांडवांच्या बाजूनं लढणं गरजेचं आहे, पण तो पांडवांच्या विरोधात आहे, त्यानं पांडवांच्या विरोधात लढू नये. म्हणून एक दिवस कुंतीनं कर्णाला काय केलं, एकांत वसामध्ये बोलवून घेतलं आणि कुंतीनं कर्णाला सांगितलं की तू कोण आहेस. त्याला कर्णाला दाखवून दिलं, तू बाबा कोण वेगळा कोण नाहीस, तू माझा मुलगा आहेस, म्हणजे तू कोण आहेस, तू पांडवच आहेस आणि मग तू क्षत्रिय आहेस, हे सगळं त्या कर्णाला दाखवून दिलं. आता कर्णानं त्या मातेच्या कसं वचनावर प्रामाण्य बुद्धी ठेवली, मानलं ना, सत्य मानलं. आई सांगते ना बाबा असं असं, तिथं प्रामाण्य बुद्धी मांडली. आणि मग त्यामुळं काय झालं, कर्णाच्या ठिकाणी जो लीनपणा म्हणजे हीनता होती ती सगळी निघून गेली. का तर तिथं मातेच्या वचनावर प्रामाण्य बुद्धी मांडल्यामुळं तिची सगळी लीनता होती, कमीपणा वाटत होता, तो सगळा कमीपणा निघून गेला. आणि कर्णाला मी कोणतरी श्रेष्ठ आहे असं ठाम निश्चय झाला. कशामुळं, तर मातेनं सांगितलेल्या वचनावर त्यानं प्रामाण्य बुद्धी ठेवली. म्हणून तसं श्री गुरु आपल्याला नित्य सांगतात, तूच ब्रह्मा आहेस, तूच देव आहेस, तूच ईश्वर आहेस, तू वेगळा कोण नाहीस. पण आपली त्या ठिकाणी प्रामाण्य बुद्धी होत नाही. अजून आमच्या ठिकाणी जीवपणाचा जो भ्रम आहे
तो भ्रम गेलेला नाही. आणि मग ज्यावेळी श्रीगुरूंच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवू आणि हा भ्रम समूळ निघून जाईल, त्यावेळी महाराज काय वाटलं आपल्याला, मी तो स्वयं परब्रह्म. आणि मग विश्वास तो करी स्वामी वरी स्वामीच्या वचनावर, श्रीगुरूंच्या वचनावर आत्यंतिक विश्वास ठेवून, प्रामाण्य बुद्धी ठेवून जर आपण राहिलो तर निश्चित श्रीगुरू सांगणार तू देव आहेस, आणि मग निश्चित आपला ठाम निश्चय होणार. आणि म्हणून महाराज म्हणतात, तैसा समरस झालो तुझं माझी आरोपलो. आणि मग जीवपणा हरवून गेला पूर्णपणे आणि देवपणा प्राप्त झाला. आणि मग एकदा देवपणा प्राप्त झाला की मग आनंदाची डोही आनंद तरंग, जीवपणा पूर्णपणे निघूनच गेला महाराज. आणि मग हा जीवपणा निघून जाण्यासाठी महाराजांनी पहिला जो दृष्टांत दिला तो मिठाचा आणि पाण्याचा दिला. एवढ्यानेही आपल्याला नाही भागलं तर त्यासाठी महाराजांनी परत दुसरा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दृष्टांत जो दिला तो तिसऱ्या चरणात दिला. अग्नी कापुराचे बेडी, अग्नी कापुराचे असो दोन चरणाचा भावात पाहिला. बरीच भजनी मंडळी आहेत, मधलं भजन घेऊया, चाल होईन आणि उर्वरित चरणावर थोडंसं चिंतन करून शेवेला काय करायचं आहे, पूर्ण रंगायचं आहे. विठोबा जय जय विठोबा रखुमार. टाळी वाजवा सर्व. जय जय विठोबा रखुमार. 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 जय जय विठोबा
जय जय गोपाळ विता जय लवण मेविता जय नाही जगद्गुरु तुकोबरायांनी जीव ईश्वराचं ऐक्य सांगण्यासाठी दोन दृष्टांत दिले. लवण मेळविता जळे काय उरले निराळे. त्यानंतर दुसरा जो दृष्टांत दिला, अग्नी कर्पूराचे मेळी काय उरली काजळी. दुसरे कुठलेही दोन पदार्थ दोन वस्तू आपण जर कुठल्याही दुसऱ्या वस्तूला अग्नी लावला तर काहीतरी राख राहते, काजळी राहते, काहीतरी शिल्लक राहतं. पण कापूर असा आहे, कापराचा आणि अग्नीचा संबंध आला, फक्त तो कापूर शुद्ध पाहिजे. आता कापरामध्ये भेसळ झालेली आहे. शुद्ध जो कापूर आहे त्या कापराला जर अग्नी लावला तर त्याची काजळी काहीही शिल्लक राहत नाही.
म्हणतात कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. कापूर आणि अग्नीचा संबंध आला की शिल्लक काहीही राहत नाही. तत्वज्ञान महाराज म्हणतात तैसा समरस झालो. जो हा संबंध सोडल्यामुळं जीवपणा आलेला आहे. तिथून बाजूला आलो आम्ही शिवपणापासून, ईश्वरापासून बाजूला आलो आणि या देहाचं तादात्म्य धरलं आणि मग देहाच्या तादात्म्यामुळं हा संसार अहम आणि मम, मी आणि माझं. महाराज म्हणतात आधी देह काय खरा, देहासंबंधी पसारा. देहच खरा नाही महाराज. आणि देह खरा नसल्यामुळं देहाच्या संबंधानं हा जो काही व्यवहार आहे, हा जो प्रपंच आहे, मग तो खरा असेल का? तो अजिबात खरा नाही महाराज. पण अगोदर देह खरा नाही हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. देह मिथ्या आहे, हे जाणारं शरीर आहे. यामध्ये असणारा जो आत्मा आहे तो शाश्वत आहे, तो सत्य आहे. हे शरीर आहे ते एक दिवस आलंय तसं जाणार आहे. जसं आपण कपडे बदलतो ना, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाते. या नाशिवंत देह जाणार सरक हा देह नाशिवंत आहे. यामध्ये असणारा जो आत्मा म्हणजे चैतन्य ते शाश्वत आहे, ते सत्य आहे. हा देह एक दिवस आलाय तसा तो जाणार आहे, मिथ्या आहे. 3 शरीर सांगितली, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. स्थूल शरीर म्हणजे स्थूल देह म्हणजे हे शरीर आहे. तुम्हाला आम्हाला दिसणार, डोळ्यानं दिसणार हे जे शरीर आहे हे स्थूल देह आहे. याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे. तो सूक्ष्म देह आहे तो कसा आहे? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण असा सगळ्याचा मिळून काय आहे तो सूक्ष्म देह आहे. आणि तिसरा जो देह सांगितला तो कारण देह. कारण देह म्हणजे अज्ञान आहे. अशी ही 3 शरीर आहेत, लक्षात घ्या. हे स्थूल शरीर आहे, याचा कसा आहे स्वभावता नाश आहे. स्वभावच नाश आहे, एक दिवस जाणारच आहे. घडी घडी काळ
वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. काळ वाट बघित बसलाय. मासी पंख पाकडी तवे सरे. काळाचे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा कोणीही सोडवणार नाही महाराज. तुका म्हणे तुला सोडविना कोणी सोडविना. बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राही. जाणारा एक दिवस हे स्थूल शरीर आहे. जसं आलं हे जाणार. त्याच्या आतमध्ये असणारं जे सूक्ष्म शरीर आहे त्याचा कसा आहे नाश महाराज. त्याचा जो नाश आहे तो आश्रय नाश आहे. हे सूक्ष्म शरीर आहे ते कुणाच्या आश्रयावर आहे. कारण देहाच्या आश्रयावर आहे. कारण देहाच्या आश्रयावर असणारं हे सूक्ष्म शरीर आहे आणि याचा आश्रय नाश आहे. आणि तिसरं जे शरीर सांगितलं कारण देह, तो कारण देहाचा परता नाश आहे. कारण देह म्हणजे अज्ञान आहे. मग आता अज्ञानाचा नाश कशाने होणार. ज्ञानानं होणार. म्हणजे परता दुसऱ्याकडून त्याचा ज्ञान आहे. मग का अज्ञानाचा नाश समजा झाला, परता नाश झाला आणि समजा ते कारण देह गेला की मग सूक्ष्म देह कशावर अवलंबून आहे. त्या देहावर अवलंबून आहे. आणि त्याचं जर साम्राज्य निघूनच गेलं, ज्याच्यावर जे अवलंबून आहे तेच निघून गेल्यानंतर तो शिल्लक राहणार काय. तोही शिल्लक राहणार नाही म्हणा. आणि हे स्थूल शरीर आहे ते काय स्वभावता नाश आहे. क्षणभंगुर हे न जायची कळता. आली आकारा. साऊंड तुमच्याजवळ माईक नसल्यामुळं तुम्ही काय म्हणला ते कुणाला कळलं. असो, या देहाचा भरवसा नाही. क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध सोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार आहे थोर ओळसागा राम राम स्मरा आधी. कधी जाईल हे शरीर सांगता येत नाही. जाणार एवढं निश्चित आहे. मग जायच्या आधी भगवंताचं नामस्मरण करा आणि त्याला प्राप्त करून घ्या. ज्या स्वरूपापासून आपण बाजूला आलेलो आहे तिथं जायचं. हे शरीर पडायच्या आधी, शरीर हे साधन आहे लक्षात घ्या. आपल्याला परमार्थ करण्यासाठी, त्याला प्राप्त करून घेण्यासाठी हे एक मनुष्य शरीर साधन आहे. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरजा रे चिरा पडे. याच शरीराचं येणं जाणं थांबवता येतं. आणि नाही थांबवलं तर मग पुनरपी जननम पुनरपी मरणम. म्हणून हे शरीर अत्यंतिक महत्वाचं आहे. आणि म्हणून हे कळवून घेऊन महाराज आपण परमार्थ करत राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग महाराज दृष्टांत देतात की अग्नी कर्पुराचे मिळी काय उरळी काजळी. अग्नी आणि कापुराचं जर एकत्र आलेत, संयोग झाला की तिथं काजळी सुद्धा शिल्लक राहत नाही. आणि तत्वज्ञान जीव आणि ईश्वर या ज्योती भिन्न नाहीत महाराज. तुका म्हणे होती, तुका म्हणे होती,
तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती. जीवाची आणि ईश्वराची ज्योत एकच होती महाराज. पण या जीवानं अज्ञानानं ज्योत वेगळी केली. ईश्वरापासून जीव काय झाला, वेगळा झाला. आणि मग या देहाचं तादात्म्य धरलं आणि देहाच्या तादात्म्यानं या व्यवहारामध्ये किंवा प्रपंचामध्ये महाराज तो देवपणाला विसरला. आणि देवपणाला विसरल्यामुळं या दुःखरूपी भाऊसागरामध्ये तो महाराज सतत गट्टांगळ्या खायला लागला. वास्तविक पाहिलं तर स्वरूपानं जीवाला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही आहे. स्वरूपानं तो सुखरूपच आहे. जसा ईश्वर सुखरूप आहे, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो, तसा जीव ही सुखरूपच आहे. पण हे शरीराचं तादात्म्य धरलं, या देहाच्या तादात्म्यानं त्याला दुःख भोगावं लागलेलं आहे. आणि मग ही जी वेगळी झालेली ज्योत आहे ती महाराज म्हणतात एकच आहे. फक्त हे देहाचं तादात्म्य सोडावं लागतं. देह म्हणजे मी नाही, मी देहापेक्षा कोणतरी वेगळा आहे. हे देहाचं तादात्म्य सोडणं म्हणजे देह नव्हे मी हे सरे. उरला उरे विठ्ठल. देह म्हणजे जे मी वाटायला लागलंय ते वाटणं घालवायचं मी ईश्वरच आहे, मी विठ्ठलच आहे. पण हे देहाचं तादात्म्य धरलंय आणि त्यामुळे वाटलंय. आणि म्हणून हे देव मने ज्योतीची ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. तीही उभी मूर्ती विटेवरी तोहारे श्रीहरी. पाहिला डोळे बरी पाहता पाहणे दुरी सारुनिया. पाहणं पण गेलं पाहिजे, ते सारून टाकायचं दूर, तिथं ठेवायचं नाही. आणि आहोत आम्ही कोण मग स्वयं परब्रह्मच आहोत. मी तो स्वयं परब्रह्म. मगाशी विषय झाला मी वासुदेव तत्वता. ही स्वरूपानं आम्ही एकच आहोत. फक्त झालेली जी वेगळी ज्योत ती आपण जीवपणा लादून घेतल्यामुळं झालेली आहे. आणि मग ती ज्योत आणि ही ज्योत दोन ज्योती जर एकत्र केल्या तर आपल्याला तिथे वेगळं काय दिसणार आहे? काय दोन वेगळ्या ज्योती दिसणार आहेत? एकच दिसणार महाराज. 2 दिवस समजा एकत्र आणून लावलं आपण आरतीच्या वेळेला, एखाद्या वेळी दोन्ही पंथ्या एकत्र लावतो. पण त्या जरी 2 वेगवेगळ्या दिसत असल्या तरी ज्योती किती आहेत? ज्योत एकच आहे महाराज. फक्त झालेला भ्रम जीवपणाचा काढून टाकायचा आहे. आणि एकदा भ्रम गेला की तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती. तुझी आणि माझी कैसे झाले रे केळीला, नवेतेची कैसे झाले रे केळीला, नाही त्याची दिसू
आले रूप होते रूपासी आले रूप होते रूपासी आले रूप होते रूपासी आले शिवनाम पावले रे शिवनाम पावले रे शिवनाम पावले रे शिवनाम पावले रे ऐकते या तुझे सांगितले जाणून घेतले 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 नव्हे तेची कैसे झाले रे खेळया नाही तेची दिसू लागले रे अरूप होते ते रूपासी आले जीव शिव नाम पावले रे जीव आणि शिव हे नाम आलेलं आहे आणि मग भगवंताचं कसं आहे अस्ति भाती आणि प्रिय तीन अंश भगवंताचे आहेत आणि नाम आणि रूप हे मायेच आहेत किंवा जीवाच आहेत म्हणा आणि मग अस्ति भाती प्रिय आहे ते नित्य आहे आणि नाम आणि रूप कसं आहे कधी असतं कधी नाही म्हणजे ते अनित्य आहे आणि नाम आणि रूपाचा काय होतो बाद होतो पण अस्ति भाती प्रिय आहे तेच राहतं तीच अवस्था होती आणि मग तुकोर म्हणतात तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती तुझी आणि माझी ज्योत एकच होती तीच अवस्था हरिभक्त परायण वैकुंठवासी नामदेव गणपती कुंभा यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं ही सेवा आहे. वास्तविक पाहिलं तर आल्यानंतर 5 मिनिटामध्ये त्यांचं थोडंसं विचारपूस केल्यानंतर लक्षात आलं की ते निष्काम वारकरी महिन्याची वारी करत होते. भगवंताबद्दल फार प्रेम होतं निष्ठा होती आस्था होती सतत त्याच्या ध्यानामध्ये त्याच्या नामामध्ये असायचे. आता वय जवळजवळ त्यांचं 88-89 वय. या वयात सुद्धा अखेरच्या म्हणजे काळामध्ये त्यांना वारी करणं जमना कारण डोळ्यानं दिसायचं कमी आलं पण तरी सुद्धा वारीबद्दलची तळमळ होती. त्या तळमळीनं असं सांगितलं की कुणाला तरी एखाद्याला सोबत घेऊन जायचे तुझा सगळा खर्च मी करतो खरं माझ्याबरोबर तू वारीला हे एवढं करण्याची तयारी उगच एरा गबाळ्याचं काम नव्हे तुका म्हणे ते असावे जातीचे एरा गबाळ्याचे काम नव्हे. हे करण्यासाठी तेवढी निष्काम काय पाहिजे सेवा पाहिजे भक्ती पाहिजे प्रेम पाहिजे. भगवंत मी सोडून देव वेगळा नाही हा ठाम निश्चय पाहिजे आणि त्या स्वरूपाकडे जाण्याची तळमळ धडपड असेल तर निश्चित ते होतं. आणि मग त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर तुकोवर म्हणतात तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती आणि अशा ते जरी आज देहानं जरी गेलेले असले तरी स्वरूपानं ते ईश्वर रूप पावलेले आहेत ईश्वर रूप झालेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी परमार्थ काय केलेला आहे साध्य केलेला आहे आणि परमार्थ साध्य करणं हे इति कर्तव्य आहे. आपल्या स्वरूपाला जाणं आपल्याला आता 2 दृष्टांत आपण पाहिलं मिठाचा आणि पाण्याचा दृष्टांत पाहिला. मीठ ज्यावेळी पाण्यात गेलं त्यावेळी ते तादात्म्य पावलं. अग्नी आणि कापूर एकत्र आल्यानंतर तिथं काजळी नावाची शिल्लक काही राहिली नाही. तद्वत्यानं तुकोवर आहे म्हणतात तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर होती तुका म्हणे होती तुका म्हणे होती तुका म्हणे होती
रस झालो ट्रॅक्टर मुलं आहेत दोघं मुलं किती आहेत दोघं सातापा आणि संदीप तुकोबरे म्हणतात तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो. आम्ही परमार्थ करत असताना नेमकं कुठं समरस व्हायचं आहे ते लक्षात ठेवायचं. हरपलोय कुठं आणि जायचं आहे कुठं हे लक्षात ठेवून वाटचाल करत राहायचं. आणि अशी जर वाटचाल करत राहिलो तर निश्चित त्या स्थळापर्यंत आपण पोचल्याशिवाय राहणार नाही. जिथून आपण बाजूला आलोय तिथं निश्चित आपल्याला जाता येतं, कारण ते आपलं स्वरूपच आहे. स्वरूपानं आम्ही देवच आहोत. फक्त भ्रमानं जीवपणा लादून घेतलेला आहे. तो फक्त जीवपणा काढण्यासाठी परमार्थ करत राहायचं, वारी करायची, हे सगळं करत राहायचं तेवढ्यासाठीच. आणि त्याच हेतून कुंभार महाराजांनी अव्याहतपणे वारी केली. महिन्याची वारी चालवली. महिन्याची वारी घेतल्यानंतर व्यवहार सुद्धा बराचसा सुधारला, म्हणजे आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली झाली. आणि म्हणून जाता जाता एवढंच एक सांगणं आहे की त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या मुलांनी वडिलांच्या मार्गावर चालत राहावं. हा मार्ग अत्यंतिक सुलभ, सोपा आणि खरा आहे. आणि या खऱ्या मार्गाने चालत राहिलं तर निश्चित जिथून आपण आलोय तिथं जाता येतं. आणि त्यासाठी परमात्म्याच्या वाटेवर त्यांनी चालत राहावं, त्यांची वारी वगैरे चालवावी आणि ती चालवतील अशी अपेक्षा करून झालेली सेवा त्यांच्या चरणावर, श्रीगुरूंच्या चरणावर